नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर आम्ही निघालो आहोत देवदर्शन करायला. अर्णवला क्रिसमसची सुट्टी आहे, तर दिवसभरचा ब्लॉग नाही केला आहे. थोडी धावपळ होती खूप, म्हणजे मुलांची पॅकिंग, मुलांना डॉक्टरकडे नेऊन त्यांचे मेडिसिन आणणे, त्यांचे उलनचे कपडे म्हणजे थंडीचे कपडे वगैरे असं, त्यामुळे आज घाई झालेली खूप. तर आम्ही आहोत वंदना डेपोला. ह्याच्या आधी ना आम्ही ट्रेनची खूप प्रयत्न केलेलं, पण ऑलमोस्ट 8 दिवस आधीच बुक करावी लागते. पण आमचं सडनली फिक्स झालं जायचं, त्याच्यामुळे आम्ही ठाणे वंदनावरून गाडी आहे का बघितली, स्लीपर बुक केली आणि आम्ही प्रवासाला सुरुवात केली. तर आम्ही डेपोला आलो ना, तेव्हाच पाहिलं खूप गर्दी होती. ॲक्च्युली ना क्रिसमसची सुट्टी आहे ना, तर लोक बाहेर फिरायला जातात. तर शनिवार रविवार धरूनच होता, सोमवार मंगळवार बुधवार. तर फायनली आमची गाडी आलेली आहे बोईसर तुळजापूर. आम्ही चाललो आहोत तुळजापूर, गाणगापूर आणि अक्कलकोट करायला. तर माझ्या लाईफमध्ये मी फर्स्ट टाईम मी चाललेली आहे अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर करायला, आणि फक्त स्वतःची फॅमिली घेऊन. तर आम्ही स्लीपर कोचची बुकिंग केलेली. मी दोन्ही मुलांना घेऊन एका याच्यावर होती आणि अमोल दुसऱ्या साईडला होते. तर अन्वी आणि अर्णव ना खूप मजा करत होते, कारण फर्स्ट टाईम हा त्यांचा ट्रॅव्हल्स होता स्लीपरमधून. तर मी घरातून निघताना ना मेथीची भाजी आणि भाकऱ्या घेतलेल्या, तांदळाच्या भाकऱ्या साधारण 7 ते 8 घेतलेल्या, आणि मेथीची भाजीमध्ये ना मुगाची डाळ टाकलेली आणि कांदा आणि ओलं खोबरं भरपूर टाकलेलं, कारण ना अर्णव आणि अन्वीनी ना ह्या भाज्या खाल्ल्या नसत्या आणि त्यांना काही ऑप्शनच ठेवला नव्हता मी त्यासाठी. तर अन्वी आणि अर्णव दोघंही छानपैकी मेथीची भाजी खात होते. तर हा सुरू झाला होता घाट, तळेगावच्या आधी लागतो तो. तर मी थोडासाच व्हिडिओ कॅप्चर केला आहे आणि मग झोपून घेतलं, कारण खूप थंडी सुरू झालेली होती. ते इथे ना एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबवलेली. एवढी थंडी होती ना, धुकाव पडलेलं होतं, त्याच्यामुळे पटकन आम्ही चहा घेतला. दोन्ही मुलं झोपलेली होती. तर आम्ही बघत होते डिस्टन्स किती आहे, आणि जसे तुळजापूर आलं तसं मी मुलांना उठवलं आणि आम्ही मस्तपैकी उठल्या म्हणजे तिथे खाली उतरल्या मस्त असा गरम गरम चहा चौघांनीही पिला, कारण थंडी वाजत होती ना म्हणून. तर आम्ही आलो आहोत तुळजापूरला. तर सगळे पुढचे व्हिडिओ पाहायचे असतील, शॉर्ट व्हिडिओज टाकणार आहे, तर व्हिडिओ पाहायचे असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता रात्री आम्ही 7:15ला निघालेलो, बोईसर तुळजापूर होती. आता आम्ही तुळजापूर बस डेपोला उतरलो आहे आणि आता ह्याचा पुढचा प्रवास म्हणजे आता 9:15 झालेले आहेत बरोबर. हा आहे तुळजापूर डेपो. आता इथून आम्ही जाणार आहोत तुळजापूर मंदिरात, तिथे हॉटेल बुक करणार आणि फ्रेश वगैरे होऊन दर्शन घेणार. मग पुढचा प्रवास आम्ही तुम्हाला लवकरच दाखवू. बाय. चला या चहा प्यायला. तर मस्तपैकी थंडीमध्ये चहाचा आस्वाद घेतला आणि आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली. जागा नवीन होती, माणसं नवीन होती, त्याच्यामुळे सगळ्यांची ओळख काढून चौकशी करूनच आम्ही प्रवास करणार होतो. तर तिथे ना चहावाल्या काकी होत्या ना, त्यांनी आम्हाला सांगितलं की इथं ऑटो पकडा आणि डायरेक्ट तुळजापूर मंदिराची इथे जाऊन रूम बुक करा. पण आणि ॲक्च्युली सुट्ट्या असल्यामुळे सगळे रूम ऑलमोस्ट फुल होते, त्याच्यामुळे आम्ही म्हटलं चला ट्राय तर करू आपण. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं भक्त निवास यात्री निवास आहे ना तुळजापूरचं, तिकडे घेऊन चालायला. आम्ही जो हा प्लॅनिंग केलेला आहे तो स्वतःहून म्हणजे यूट्यूबवर बघून किंवा गुगलवर मॅप वगैरे बघून आणि थोडीफार इथे तिथे चौकशी करून आम्ही हा प्रवास सुरुवात केलेला. म्हणजे फॅमिलीला घेऊन मी हा पहिला प्रवास स्वतः केलेला आहे. तर अन्वीला बसवलेलं मागे आणि आम्ही बसलो पुढे.
तर इथे ना तुळजापूरमध्ये हॉटेल्स नाही, लॉज म्हणतात. म्हणजे प्रत्येक हॉटेलला ना लॉज म्हणून नावं दिलेली होती. तर आम्ही ना सगळ्यात आधी ऑटोवाल्याने आम्हाला ह्या भक्तनिवासमध्ये आणलेलं. पाहू शकता किती मोठा आहे तो. मस्त छानपैकी गार्डनही होतं. पण बॅड लक की आम्ही तिथे गेलो तेव्हा सगळं ऑलमोस्ट फुल होतं. म्हणजे रूम्स अवेलेबल नव्हते. जनरल रूम होते, पण म्हटलं जनरल नकोच हवे होते आम्हाला. हे आहे भक्तनिवास तुळजापूरचं. ऑनलाईनही बुकिंग होते, तुम्ही ऑनलाईनच करून जा. आम्ही अचानक ठरवलं म्हणून आम्हाला बुकिंग नाही मिळाली. पण तुम्हाला मी आजूबाजूचा हा परिसर दाखवते. आतमध्ये रूम्स पण छान होते. पण ओके, म्हणजे आम्ही तिथून मग पुढचा प्रवास परत चालू केला. ते रिसेप्शनिस्ट आहे ना, तिथे जाऊन आम्ही चौकशी केली रूमसाठी. तर त्याने पूर्ण पॅक आहे सांगितलं, फुल आहे सांगितलं. जनरल तुम्ही घेऊ शकता, पण प्रत्येक गादीच्या मागे 200 रुपये होते. पण आम्हाला नको हवे ते. इथे आल्या आम्हाला तुळजापूर भवानीचं दर्शन झालेलं आहे. अमोलने इथे बॅग लावली आणि चौकशी केलेली आहे. तर व्हिडिओ इथेच व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुढे आम्ही काय केलं ते पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ ब्लॉग नक्की पहा. बाय.